नमस्कार. मी सुबोध भावे. मी आता सांगलीमध्ये शूट करतोय आणि तुम्हाला माहिती नाही, परत परत सांगण्याची गरज नाही की मला या क्षेत्रात येऊन 25 वर्ष झाली. म्हणून पुढचे 25 महिने महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक उपक्रम करत जाणाऱ्या संस्थांना माझ्याकडे एक प्रेमाची भेट द्यायची आहे. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर संपतराव पवार आलेले आहेत. सांगली जिल्ह्यात राहणार आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की त्यांचं वय 84 आहे, पण इतकी वर्ष सातत्याने सकारात्मक विचारसरणीने महाराष्ट्रातलं निसर्ग, महाराष्ट्रातली माणसं, महाराष्ट्राचं मन आणि आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास जपण्याचं काम संपतराव करतायत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून. साधारणपणे 70च्या दशकामध्ये जेव्हा दुष्काळासाठी परिस्थिती होती आणि माणसांना पिण्याचं पाणी नव्हतं, तेव्हा जनावरांसाठी सुद्धा पिण्याचं पाणी तितकंच महत्वाचं आहे हे विचार करणारे आणि त्याच्यासाठी जनावरांसाठी चारा आंदोलन करून त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच संघ असले की त्यांचं म्हणणंच इतकं सुंदर आहे की ज्या जनावराला आपण कचरा देतो खायला, पण तो त्याच्यातून पौष्टिक दूध देतो. तर असं एकमेव यंत्र म्हणजे ते जनावर जे आपल्या नशिबात परमेश्वरांनी पाठवलंय, त्याची काळजी घेणं, त्याची निगा राखणं आणि प्राणी आणि मनुष्य यांनी एकत्र सुविहित आपला संसार निभावणं हेच खरं तर त्याचं प्रामुख्याचं आहे. इथपर्यंत संपतरावांचं कार्य थांबलं नाही, तर त्याचे पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या ज्या जात, पंथ, धर्म अशा प्रत्येक क्षेत्रातली, प्रत्येक जातीतली, धर्मातली अनंत माणसं होती आणि त्यांनी आपलं बलिदान दिलं प्राणाचं, विचारांचं. म्हणूनच हा भारत देश आपल्याला मिळाला, स्वतंत्र झाला. त्या प्रत्येक हुतात्म्यांच्या नावानी एक सुंदर असं निसर्गाने नटलेलं वन तयार करणं, झाडं, वृक्षारोपण तिथे करणं की जेणेकरून त्यांची स्मृती ही आपल्यानंतर देखील कायम राहावी, पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत त्यांची स्मृती जावी, आठवण जावी, त्यांचं कार्य जावं, या मोलाच्या विचारांनी याच भागामध्ये त्यांनी हे स्मृतिवन क्रांतिकारकांच्या नावाने जपण्याचा प्रयत्न केला, जे आज ही संस्था करते, निसर्ग जोपासण्याचं काम. त्याचबरोबर सरकारकडून एकही रुपयाची मदत न घेता लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रातल्या नदीवरती धरणही बांधता येतं, हे सुद्धा संपतरावांनी आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या कार्यातनं दाखवून दिलंय. जे बळीराजा धरण 1993च्या आसपास महाराष्ट्रात, 83च्या आसपास महाराष्ट्रात बांधलं गेलेलं. तर मला असं वाटतं की संपतरावांसारखी माणसं आज आपल्या आजूबाजूला आहेत. आपण त्यांच्या विचारांशी जोडलं गेलं पाहिजे, आपण त्यांच्या संस्थेशी जोडलं गेलं पाहिजे. आता अनेक जण असं म्हणतील की मदत एका हाताने करायची असेल, दुसऱ्या हाताला सांगायची नसते. पण हा व्हिडिओ मी अशासाठी करतोय की समाजातल्या अनेकांना अनेक प्रकारे मदत करायची असते, पण त्यांना माहिती नसतं की कुठपर्यंत आपण जावं, हे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि संपतरावांच्या उगम फाउंडेशन या सांगलीमधल्या संस्थेला, की जी निसर्गाबरोबर माणसाचं मनही जोपासण्याचं काम करते, या संस्थेला ही प्रेमाची भेट देताना मला खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. आणि या निमित्ताने संपतरावांसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी माझा संपर्क